सुखिनः। नमस्कार. आज आपल्या सर्वांशी एका महत्त्वाच्या विषयावरती हितगुज करायचं आहे. पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 100 वर्षापर्यंत म्हणजे 2047 पर्यंत भारत हा विकसित राष्ट्रात मोडला जावा, विकसित राष्ट्र व्हावा अशा तऱ्हेची संकल्पना मांडली होती. तर हे विकसित राष्ट्र कसं असावं? विकसित राष्ट्राचे 2 निकष असतील, ते म्हणजे आदर्श समाज आणि सामर्थ्यपूर्ण राष्ट्र. आदर्श समाज कसा असावा आणि समर्थ राष्ट्राचे निकष काय असावेत याविषयी आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे. या निबंध स्पर्धेमध्ये लेखकांनी त्या आदर्श समाजामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आदर्श म्हणून येतील याचा एक तर विचार मांडावा, आणि दुसरं म्हणजे सामर्थ्य जे आहे हे 2-3 प्रकारचं असू शकतं. एक तर शस्त्र सामर्थ्य आहे, पण केवळ शस्त्राने सैनिक लढत नाही, तर त्यांना त्याच्या मागे एक भावना, आम्हाला का लढायचं आहे. तसंच केवळ बाह्य शत्रू असतात अशातली गोष्ट नाही, तर अंतर्गत शत्रूसुद्धा असतात, आणि त्यांच्याशीही लढण्याची आपल्याला काय पद्धती मांडावी लागेल, प्रगत करावं लागेल, अशा त्या 2 गोष्टी आहेत. जेव्हा निबंध लेखक आपला निबंध लिहितील त्यावेळी या 2 गोष्टी समोर ठेवून त्यांनी आपल्या मनातले निकष मांडले पाहिजेत. अलीकडे जाऊन त्या सगळ्या निकषांचा विचार करून त्यांचं गुणांकन करता येईल, जे आज आपण अशा होणाऱ्या सर्वेक्षणांमधून पाहतो. त्यातून एक मार्ग मिळतो की कशा तऱ्हेचा आपल्याला समाज अपेक्षित आहे. इथे लिहिणाऱ्यांमध्ये आम्ही 3 भाग केलेले आहेत. पहिला भाग म्हणजे असा की 12वीच्या परीक्षेपर्यंत म्हणजे जे साधारण शाळेमध्ये आहेत विद्यार्थी, त्यांना पलीकडचे 40-50 वर्ष समाजात जगायचं आहे. त्यांच्या मनातल्या सध्या कोणत्या भावना आहेत, त्यांना कुठल्या प्रकारचे ध्येय साकारायचे आहेत, त्यांना ते ध्येय साकारताना जे काही गोष्टी ॲक्वायर करायच्या असतील, समजून घ्यायच्या असतील, त्या संदर्भात त्यांचे जे काही विचार आहेत ते त्यांनी मांडावे. त्याचबरोबर या वयामध्ये आपलं काय होणार आहे ह्याचाही एक प्रकारचा भीतीचा एक त्यात विषय असतो की अरे माझं काय होईल. तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी त्यांना त्यांच्या भविष्यावरती परिणाम करणार आहेत आणि त्यांचं निवारण कसं झालं पाहिजे याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की दुसरा जो गट आहे तो कॉलेज म्हणजे ग्रॅज्युएशन पदवीधारकांपर्यंतच आहे. म्हणजे शालेय शिक्षण संपेपर्यंत 12वी आणि पदवी शिक्षण संपेपर्यंत दुसरा गट. याही गटापुढे, कारण ते अजून समाजात एक पूर्ण व्यक्तिमत्व म्हणून विकसित झालेले नाहीत, तर त्यांच्या समोरच्या ज्या काही इच्छा, आकांक्षा आणि काही त्यांच्या मनात असलेली भीती, या सर्वांना धरून त्यांनी आपले विचार त्यांच्या वेळी 2047 पर्यंत समाज कोणत्या प्रकारे प्रगत व्हावा या गोष्टी त्यांनी मांडल्या पाहिजे. आणि तिसरा जो गट आहे तो पदवी झाल्यानंतर किंवा साधारणपणे 20-22 वर्षाच्या नंतर, जेव्हा मनुष्य शिक्षणाचा आयाम सोडून जगण्याच्या दृष्टीने पुढे जात असतो, तेव्हा थेट त्या वयापासून ते ज्यांनी 60 ओलांडली आहेत आणि ज्यांना आपल्या स्वप्नातला भारत 20 वर्षांनी कसा असावा याची संकल्पना काही त्यांच्या डोळ्यासमोर आहे, त्या सर्वांचा तिसरा गट राहील. या गटांनी आपापल्या आकलनानुसार आदर्श समाज कसा असेल आणि समर्थ भारताचे जे काही निकष असतील, जे अंतर्गत शत्रूंना लढण्याकरता काय त्यांना वाटतं आणि बाहेरून आक्रमण होणाऱ्या शत्रूंविषयी काय वाटतं याविषयी आपले विचार मांडले पाहिजेत. ते मांडत असताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या शत्रूंना समोर धरलेलं आहे हेही त्यात मांडलं तर बरं होईल. कारण भारतामध्ये आजच्या घटकेला जसा एक अनेक दशकांपासून आपल्या पुढे
नक्षलवाद्यांचा प्रश्न उभा आहे अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने, तर तो एकदा निपटल्यानंतर कसा पुन्हा उद्भवू नये याविषयी पण सुद्धा त्यांना काही मांडता येईल. किंवा आता सध्या जी राष्ट्र आहेत आंतरराष्ट्रीय स्तरांवरती सगळा जो आधीचा पट होता तो बदलतो आहे. या पलीकडे जाऊन काही राष्ट्र विकसित म्हणून आपल्या बरोबरीने पुढे येणार आहेत, तर त्यांच्याशी परराष्ट्र म्हणून कशा प्रकारे सामर्थ्यपणे त्यांना समोर जाता येईल याविषयी आपले विचार मांडावेत. एकंदरीत काय तर निबंध लेखकांनो, तुम्हाला आव्हान आहे की तुम्हाला तुमच्या समोर कशा तऱ्हेची विकसित भारताची आदर्श आणि सामर्थ्यवान भारताची संकल्पना अपेक्षित आहे ते तुम्ही निसंकोचपणे मांडा.